भक्ताचं जे नाव आहे ते वाढवायचं या गावामध्ये. महाप्रभूंनी विचार केला, त्या गावाच्या जवळ गेले. योगायोग असा की गावाच्या बाहेर एक नाला होता आणि त्या नाल्यावर कपडे धुण्याकरता गावातला एक धोबी आला होता. गावातल्या वरठी कपडे धुण्याकरता, काही स्वतःच्या घरची, काही गावातली इतर श्रीमंत लोकांच्या घरची वस्त्र घेऊन कपडे धुवायचं काम करत होता. तो धोबी आलाय, तो कपडे धुवू लागला. महाप्रभूंनी पाहिलं की गावातला एक माणूस आहे, कपडे धुतोय, धोबी आहे. त्या धोब्याजवळ महाप्रभू गेले. शिष्य बाजूला थांबलेले महाप्रभूचे आणि धोब्याजवळ महाप्रभू गेले आणि त्या धोब्याला म्हणले, धोबी दादा, तू ह्याच गावातला ना? तो म्हणला, हा, ह्याच गावातला. माझा एक ऐकता का? धोबी दादा, माझा एक ऐकता का? त्या धोबीला वाटलं काय सांगतात काय नाही, काहीतरी मागायला चालू. तो म्हणायला लागला, सांगा, लवकर सांगा, काय म्हणायचं तुम्हाला, लवकर सांगा. ते म्हणले, धोबी दादा असं कर, म्हणले, एकदा हरी बोल, हरी बोल, एकदा हरी म्हण. तो म्हणला, तुम्हाला नाही धंदे, काय सांगता म्हणलं, विनाकारण म्हणणार नाही, म्हणत नाही, जा तुमचं तुम्ही. ते म्हणू लागले, बाबा मी काय म्हणू लागलो, तुला काय मागू लागलो का? हरी बोल, हरी बोल, एवढंच म्हणू लागलो. तो म्हणला, नाही नाही, मला कपडे धुवायचे, तुम्हाला नाही काम धंदे, हे बोल ते बोल म्हणता, मला कपडे धुवायचे. महाप्रभू म्हणायला लागले, अरे बाबा, कपडे धुणं बंद करण्याची गरज नाही, कपडे धुवत धुवत हरी बोल, कपडे धुणं चालू राहू दे, हरी बोल. तो म्हणला, नाही नाही नाही, मला तसं होत नाही, कपडे म्हणजे कपडेच. महाप्रभू म्हणायला लागले, अरे बाबा धोबी दादा, म्हणत नाही म्हणू लागलास, मी हरी बोल म्हणू लागलो, तू म्हणत नाही म्हणू लागलास, एकदा काय म्हणत नाहीस ते तरी सांग, काय म्हणत नाही म्हणू लागलास ते तरी सांग. महाप्रभूला वाटलं की याच्या तोंडातून त्या निमित्तानं तरी हरी येईल, हरी म्हणत नाही म्हणत. पण धोबी दादा इतका वस्ताद, तो म्हणला, तुम्ही जे म्हणायला सांगता ते म्हणत नाही म्हणला. हरी बोलायला काही तयार नाही. महाप्रभू म्हणजे काय करावं आता, किती पाप याचं. हरी म्हणायला तयार नाही, जे म्हणत नाही ते, तुम्ही जे सांगता ते मी म्हणत नाही, एवढं म्हणायला जास्त वेळ लागतोय, जास्त मेहनत लागते का? हरी हरी म्हणायला जास्त मेहनत लागते, पण मेहनतीचं काम करू लागलाय, पण हरी हरी म्हणायला तयार होत नाही. महाप्रभू त्याला म्हणायला लागले, तुला कपडे धुवायचेत ना, तुला हरी म्हणता येत नाही ना, मग असं कर, म्हणले, तुझं कपडे धुण्याचं काम मी करतो, कपडे मी धुतो, तो हरी बोल. धोब्याला वाटलं, आता बरोबर बोलले. धोबी म्हणायला लागला, असं करा, म्हणला, तुम्ही कपडे धुवायला सुरू करा, अर्धे कपडे झाल्याबरोबर सांगा मला काय म्हणायचंय ते. म्हणले, सगळं बरोबर बाबा, तुझंच खरं. त्याने कपडे धुवायला सुरुवात केली. स्वतः महाप्रभू अनेकांचे गुरु असलेले कपडे धुवू लागले, कपडे धुवायला सुरुवात केली. अर्धे कपडे झाले. धोब्याला म्हणले, धोबी दादा झाले ना? म्हणले, अर्धे कपडे, अर्ध्यापेक्षा जास्त कपडे झाले धुणं, आता तरी हरी बोल. धोब्यानं कबूल केलं होतं. तो म्हणला, हा बरोबर आहे म्हणला, काय सांगा, अजून एकदा सांगा. नाही, हरी 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 एवढंच म्हण. आणि महाप्रभूच्या शब्दाचा प्रभाव, धोब्यानं एकदा हरी म्हणलं आणि धोब्याला एवढा आनंद झाला, धोबी हरी 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 म्हणून नाचू लागला. हरिनामाचा संचार झाला. हरी 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 म्हणून भजन करून नाचू लागलाय धोबी. महाप्रभूंनी कपडे धुतले, त्यांचे शिष्य आले धुवायला. सगळ्यांनी कपडे धुतले, वाळत टाकले आणि बाजूला झाडाखाली दूर जाऊन थांबलेत. आता काय होते पाहावं. इतक्यामध्ये धोब्याची बायको त्याची शिदोरी घेऊन आली. दुपारच्या वेळी त्याची भाकरी घेऊन आली धोब्याची बायको. तिनं दुरून बघितलं, तिला हा प्रकार माहीतच नव्हता. तिचा नवरा असा कधी नाचलाच नव्हता. त्याच्यामुळे तिच्याला काहीतरी विचित्र वाटलं तिला आणि ती म्हणायला लागली, आपल्या नवऱ्याला जबरदस्त भूत लागलंय. हे काही भूत साधन आहे, दिवसा पकडतं म्हणजे विचित्र भूत आहे. ती त्याच्या जवळ गेलीच नाही. तिनं विचार केला, गावामध्ये जाऊन त्या भूत उतरवणाऱ्या जाणताल्या बोलवणार. जाणता आहे आपल्या गावामध्ये.
भूत उतरवतो त्याला बोलून आणलं पाहिजे. त्या जाणत्याला आणायला गेले. जाणता आणि त्याचा भाऊ दोघे होते. त्यांना म्हणजे तुमच्या पाया पडते, दोघे चला. दोघे निघाले. कारण भूत उतरवायचं म्हणजे मारावं लागतं तर भूत उतरतं. जाणते ते थोडे चांगले धष्टपुष्ट भूत उतरवण्याकरता आले. जाणते त्याच्या जवळ गेले आणि गंमत अशी, जाणत्याने त्या धोबीच्या अंगाला हात लावला. त्याचं उतरायचं गेलं तिकडच, यांच्याच अंगात शिरलं झालं. हे सुद्धा हरी 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 म्हणून नाचू लागले. ते धोबी आणि ते दोन जाणते हरी हरी म्हणून नाचू लागले. आणि त्यावेळी बायको तर दूरच होती अजून धोब्याचे. ते म्हणले काय जबरदस्त भूत आहे, जाणत्याला आवडत नाही. आता गावातल्या पहिलवान लोकांना घेऊन आलं पाहिजे, तरुण लोक आले पाहिजेत. सगळ्याला विनंती करून घेऊन यायचं म्हणून गावात गेली. जोरजोरात ओरडू लागली, वाचवा वाचवा. आता सगळे लोक तिचे चाहतेच होते. ते म्हणत होते आपल्या गावातली धोब्याची बायको सगळ्याचे कामं करते, किती चांगले माणसं, काय संकट आलं बिचारीवर, काय झालं. आणि आमच्या नवऱ्याला भूतानं पकडलं, भूत लागलं. आणि उतरवायला जाणते आले तर त्यांना भूत लागलं. अरे कसं झालं असं पाहायला आले सगळे. आणि गावातून 100-200 लोक तिच्या बरोबर आले. 100-200 लोक तिच्या बरोबर आले. आणि ज्याने त्याने जाऊन एकमेकाला स्पर्श करायला सुरुवात केली की त्यांच्या अंगात हरिनामाचा, महाप्रभूचे शब्द होते, हरिनामाचा संचार झाला. आणि सगळे हरी 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 करून नाचू लागले. महाप्रभूंनी सांगितलं की आपलं काम झालं. हेच या करणे काम, बीज वाढवावे नाम. बीजभूत असं भगवंताचं नाम वाढवणं हे आमचं काम आहे. हे काम झालं. आणि हे काम झालं. आता हे काम करण्याकरता कोणी अडथळे करत असतील, कोणी प्रतिकार करत असेल तर त्याला आम्ही तीक्ष्ण उत्तराचे